हम्म. आपलं मेंदू हे जुन्या सामानाने भरलेल्या एखाद्या गोदामासारखं आहे अशी आपण आज एक कल्पना करूया. हां, सामानाचा ढिगारा असलेला. एक्झॅक्टली. एक असं गोदाम जिथे वर्षानुवर्षे जुने वाद, कधी न संपणारे राग, अपूर्ण राहिलेल्या अपेक्षा. आणि भविष्याबद्दलच्या अमर्याद चिंता. अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टी अक्षरशः छतापर्यंत कोंबून भरलेल्या आहेत. राईट. आणि आज या आपल्या सखोल चर्चेत या सगळ्या जुन्या सामानाला बाहेर काढण्यासाठी आणि या मानसिक गोदामाला रिकामं करण्यासाठी आपल्याकडे एक अत्यंत प्रभावी स्रोत आहे. आणि विशेष म्हणजे हा स्रोत पानामागून पाने भरलेला कोणताही मोठा अहवाल किंवा पुस्तक नाहीये. हो ना. ती फक्त एका वाक्याची अत्यंत संक्षिप्त नोटीस आहे. आनंदी राहायचं असेल तर सोडायला शिका. हेच आजच्या आपल्या सखोल विश्लेषणाचं मुख्य सूत्र आहे. पण इथेच एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उभा राहतो. कोणता? म्हणजे बघ, सोडून देणं हा सल्ला द्यायला जेवढा सोपा आहे, तो अंमलात आणणं ही मानवासाठी जगातील सर्वात कठीण गोष्ट का मानली जाते? हा खरोखरच खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी दडलेलं आहे. अस्तित्वाच्या मुळाशी म्हणजे नक्की काय? म्हणजे इव्होल्युशनरी बायोलॉजीमध्ये किंवा ज्याला आपण उत्क्रांतीचं विज्ञान म्हणतो त्यात. अच्छा. कसं आहे बघ, कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीच्या काळात मानवी मेंदू हा नैसर्गिकरित्याच गोष्टी मिळवण्यासाठी, साठवण्यासाठी आणि त्या घट्ट पकडून ठेवण्यासाठी प्रोग्रॅम झाला आहे. म्हणजे आपण जन्मापासूनच साठवणूक करायला डिझाईन झालो आहोत. राईट. आदिमानवाच्या काळात विचार कर. अन्नाची साठवणूक करणे, सुरक्षित निवाऱ्याची साठवणूक करणे किंवा संसाधने गोळा करणे. होय, या गोष्टी प्रत्यक्ष जीव वाचवण्यासाठी आवश्यक होत्या. जो माणूस गोष्टी साठवून ठेवत असे तोच जिवंत राहायचा आणि पुढे जायचा. खरंय. म्हणजे जो साठवणार नाही तो मरणार, अशी ती परिस्थिती होती. सोडून देण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या त्या लाखो वर्षांच्या जैविक प्रोग्रॅमिंगच्या पूर्णपणे विरोधात जात असतो. अरे बापरे. म्हणजे आपला मेंदू या सोडून देण्याच्या कल्पनेला थेट एखादा धोका समजतो. नक्कीच. मेंदूला वाटतं की जर आपण गोष्टी सोडून दिल्या तर आपण जगू शकणार नाही. हां, म्हणजे आपल्याला लहानपणापासून जे काही शिकवलं जातं त्याचा आणि या प्रोग्रॅमिंगचा थेट संबंध आहे. कसा काय? म्हणजे बघ ना, आपल्याला कायमच सांगितलं जातं की आनंदी होण्यासाठी आपल्याला गोष्टी मिळवाव्या लागतील. राईट. चांगली नोकरी मिळवा, बँकेत भरपूर पैसा मिळवा, समाजात प्रतिष्ठा मिळवा, भरपूर नाती जोडा. आपला संपूर्ण समाज आणि आपली अर्थव्यवस्था दोन्हीही ॲक्विजिशन म्हणजेच मिळवण्याच्या पायावर उभे आहेत. एक्झॅक्टली. आणि इथे आजचा आपला हा स्रोत पूर्णपणे वेगळी दिशा दाखवतोय. तो आपल्याला सांगतोय की आनंदाचा खरा मार्ग हा अधिकाधिक गोष्टी साठवण्यात नाही, तर असलेल्या अनावश्यक गोष्टी सोडून देण्यात आहे. हा एक अचंड मोठा विरोधाभास आहे. हो, आपण याला पॅराडॉक्स ऑफ हॅपीनेस म्हणू शकतो. पण मला हे समजून घ्यायचंय की जर आपल्याला माहीत आहे की एखादी गोष्ट आपल्याला त्रास देत आहे, तरी आपण ती एखाद्या मौल्यवान भौतिक वस्तूसारखी घट्ट का धरून बसतो? बरं, यामागे लॉस एव्हर्जन नावाची एक अत्यंत प्रभावी मानसिक प्रवृत्ती काम करत असते. लॉस एव्हर्जन? हो. आधुनिक मानसशास्त्रात अनेक प्रयोगांद्वारे असं सिद्ध झालं आहे की मानवी मनावर एखादी गोष्ट नव्याने मिळवण्याच्या आनंदापेक्षा तीच गोष्ट गमावण्याची भीती दुप्पट प्रभाव टाकते. अच्छा, म्हणजे मला 100 रुपये मिळण्याचा जो आनंद असेल त्यापेक्षा 100 रुपये हरवल्याचं दुःख जास्त असतं. अगदी अचूक. आणि हे फक्त भौतिक वस्तूंपुरतं मर्यादित नाहीये. मग जेव्हा आपण एखादा जुना राग, एखादं तुटलेलं नातं किंवा जुने विचार सोडून देण्याचा विचार करतो तेव्हा आपला मेंदू त्याला एक प्रकारचं नुकसान मानतो. जरी तो राग आपल्याला त्रास देत असला तरी. होय. त्या जुन्या आठवणी किंवा तो राग जरी आपल्याला आतून जाळत असला तरी तो आपल्या ओळखीचा असतो. माणसाला कायम ओळखीच्या दुःखात राहायला आवडतं, पण अनोळखी मोकळेपणाची त्याला खूप भीती वाटते. बापरे, हे खूपच डीप आहे. सध्या हे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असा एखादा प्रसंग नक्कीच आला असेल. नक्कीच. म्हणजे कदाचित 3 वर्षापूर्वी कोणीतरी पाठवलेला एखादा अपमानास्पद मेसेज किंवा एखाद्या नातेवाईकाने केलेला अपमान किंवा ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये कोणीतरी काढलेला एखादा टोमणा. राईट. तो विचार आजही इतक्या वर्षानंतरही मनात आला की अचानक आपला रक्तदाब वाढतो, हृदयाची धडधड वाढते. आपण आपल्या मेंदूतून तो मेसेज किंवा तो प्रसंग कायमचा डिलीट का करू शकत नाही? आपणच आपल्या मेंदूत का अडकून पडतो? त्याही प्रकारचा धोका ओळखण्याचं काम करतो. म्हणजे तो सतत पहारा देत असतो. अगदी. जेव्हा भूतकाळात कोणी आपला अपमान करतं किंवा आपल्याला भावनिक दुखापत होते तेव्हा अमिगडाला ती मेमरी अत्यंत गडद रंगात आणि भावनांच्या उच्च पातळीवर मेंदूत साठवून ठेवतो. पण का?
आपल्याला त्रास देण्यासाठी? नाही. याचा मूळ उद्देश आपल्याला त्रास देणं हा नसतो, तर भविष्यात आपण त्या व्यक्तीपासून किंवा तशा परिस्थितीपासून सावध राहावं. अच्छा, म्हणजे पुन्हा आपल्याला ती दुखापत होऊ नये म्हणून. एक्झॅक्टली. ती मेंदूने आपली घेतलेली काळजी असते. पण समस्या अशी आहे की हा अलार्म सतत वाजत राहतो. आपण ते जुने विचार घट्ट पकडून ठेवतो आणि वारंवार त्याच विचारांच्या दुष्टचक्रात अडकतो, ज्याला मानसशास्त्रात रुमिनेशन किंवा चर्वित चरवण म्हणतात. रुमिनेशन. हे रुमिनेशन नेमकं कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपण एका आधुनिक उदाहरणाचा वापर करूया. नक्कीच. कोणतं उदाहरण? समजा आपण आपल्या कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये एकाच वेळी 50 टॅब्स उघडे ठेवले आहेत. बापरे, 50 टॅब्स. हो, आणि त्यातले काही टॅब्स कालचे आहेत, काही मागच्या वर्षीचे आहेत, काही खूप जड किंवा हेवी वेबसाईट्सचे आहेत. राईट. याचा परिणाम काय होईल? कॉम्प्युटरची रॅम पूर्णपणे वापरली जाईल, तो अत्यंत स्लो होईल. आणि तो हँग होऊ लागेल. एक्झॅक्टली. सध्याचं जे अत्यंत महत्त्वाचं काम आपण करत आहोत ते तो अजिबात नीट करू शकणार नाही. मग मानवी मनाचं आणि या रुमिनेशनचंही अगदी तसंच नाहीये का? अगदी 100% तसंच आहे. म्हणजे जुने राग, जुन्या आठवणी आणि भविष्याच्या चिंता या त्या उघड्या राहिलेल्या टॅब्स सारख्या आहेत, ज्या आपल्या मेंदूची कॉग्निटिव्ह लोड म्हणजेच विचार करण्याची क्षमता सतत शोषून घेत असतात. हे 50 टॅब्स उघडे राहण्याचं साम्य आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीला अगदी अचूकपणे लागू पडतं. कसं? जेव्हा आपण जुन्या रागाला कवटाळून बसतो तेव्हा आपण फक्त त्या घटनेचा विचार करत नसतो, तर आपला मेंदू त्या घटनेला रिअल टाईममध्ये पुन्हा अनुभवत असतो. म्हणजे मेंदूला वाटतं की ती घटना आत्ता याच क्षणी घडतीये. राईट. त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन स्रवतं. तुम्ही शारीरिकदृष्ट्या तिथे नसता, पण तुमचा मेंदू तुम्हाला त्याच तणावाच्या स्थितीत ठेवतो. यामुळे तुमची निर्णय क्षमता कमी होते, झोप उडते. आणि वर्तमान काळात जगण्यासाठी आपल्याकडे मानसिक ऊर्जाच उरत नाही. एक्झॅक्टली. तुमचे सर्व रिसोर्सेस भूतकाळातील त्या 50 टॅब्सना रन करण्यासाठी खर्च होत असतात. अरे बापरे, हे 50 टॅब्स आपलं किती नुकसान करत आहेत हे आपल्याला समजतं. पण मग प्रश्न असा पडतो की आपल्याला जर माहिती आहे की हे टॅब्स आपला संगणक स्लो करत आहेत, आपण तणावात आहोत, तर आपण ते फक्त एका क्लिकवर क्लोज का करत नाही? हा खूप छान प्रश्न आहे. इथे मला संक कॉस्ट फॅलसी ह्या संकल्पनेचा संदर्भ द्यावासा वाटतो. हो, संक कॉस्ट फॅलसी. आपण अर्थशास्त्रामध्ये हे नेहमी पाहतो, जिथे एखाद्या बुडणाऱ्या व्यवसायात किंवा प्रोजेक्टमध्ये आपण आधीच खूप पैसे आणि वेळ गुंतवला आहे, म्हणून आपण तो व्यवसाय बंद करण्याऐवजी त्यात अजून पैसे गुंतवत राहतो. आपल्याला वाटतं की आता मागे फिरलो तर आधीचे गुंतवलेले पैसे वाया जातील. राईट. मग भावनांच्या आणि नात्यांच्या बाबतीतही आपण स्वतःला याच जाळ्यात अडकवतो का? खरं सांगायचं तर भावनात्मक पातळीवर संक कॉस्ट फॅलसी ही आर्थिक पातळीपेक्षाही अधिक भयंकर आणि गुंतागुंतीची असते. असं का? समजा आपण एखाद्या व्यक्तीचा खूप राग करत आहोत. आपण महिने किंवा वर्षानुवर्षे तो राग मनात धरून ठेवला आहे. त्या रागाला खतपाणी घातलं आहे. हो, इतरांसमोर त्या व्यक्तीबद्दल सतत तक्रारी केल्या आहेत. आपण आपला इतका प्रचंड वेळ आणि अमूल्य मानसिक ऊर्जा त्या रागावर खर्च केली आहे की आता अचानक तो राग सोडून देणं म्हणजे आपली ती सगळी भावनिक गुंतवणूक वाया गेल्यासारखी आपल्याला वाटते. म्हणजे आपला अहंकार मध्ये येतो. अगदी बरोबर. आपला इगो ते मान्य करायला अजिबात तयार नसतो. आपल्याला अंतर्मनात कुठेतरी वाटतं की जर आपण तो राग सोडून दिला तर आपण चुकीचे ठरू. आणि ज्याने आपल्याला दुखापत केली तो बरोबर ठरेल. राईट. त्यामुळे समोरच्याला शिक्षा करण्याच्या नादात आपण स्वतःलाच त्या भावनिक तुरुंगात डांबून ठेवतो. आणि दररोज स्वतःलाच शिक्षा देत राहतो. एक्झॅक्टली. पण थांबा, इथे मला एक खूप मोठा प्रतिवाद करायचा आहे आणि या संकल्पनेला थोडं आव्हान द्यायचं आहे. हां, नक्कीच. सांगा. समाजात सोडून देणं या शब्दाचा अत्यंत चुकीचा अर्थ रूढ आहे. कसा? समजा ऑफिसमध्ये माझ्या एखाद्या सहकार्याने मला चुकीची वागणूक दिली, माझा सर्वांसमोर अपमान केला किंवा माझ्या कामाचं श्रेय परस्पर लाटलं. जर मी ठरवलं की चला आनंदी राहण्यासाठी हे सोडून देऊया, राईट, तर याचा अर्थ मी अत्यंत दुबळा आहे असा होत नाही का? लोक मला गृहीत धरणार नाहीत का? हा समज खूप कॉमन आहे. माझ्यावर अन्याय होत असताना तो खपवून घेणं म्हणजे सोडून देणं का? म्हणजे स्वतःच्या सीमा निश्चित करणे आणि सोडून देणे या दोन अगदी विरुद्ध टोकाच्या गोष्टी वाटतात. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काय चालू शकतात? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. आणि इथेच बहुतांश लोकांची गल्लत होते, ज्यामुळे ते सोडून द्यायला घाबरतात. बरं. सोडून देणे याचा अर्थ अन्यायाला मोक्षसंमती देणे, अलिप्त होणे, स्वतःच्या सीमा नष्ट करणे किंवा टॉक्सिक वागणूक खपवून घेणे असा अजिबात नाही. अच्छा.
या उलट सोडून देणे ही एक अत्यंत प्रबळ आणि परिपक्व मानसिक अवस्था आहे. तुमच्या उदाहरणावरूनच समजून घेऊया. ऑफिसमधलं उदाहरण. हो, सहकार्याने अपमान केला तेव्हा तुम्ही त्याच क्षणी ठामपणे त्याला सांगू शकता की ही वागणूक खपवून घेतली जाणार नाही. राईट. किंवा तुम्ही मॅनेजमेंटकडे अधिकृत तक्रार करू शकता. ही झाली तुमची कृती किंवा ॲक्शन, जी तुमच्या सीमा निश्चित करते आणि तुम्हाला सुरक्षित ठेवते. मग सोडून देणं कुठे येतं? खरा खेळ यानंतर सुरू होतो. आपण घरी येतो, रात्री झोपताना त्याच प्रसंगाचा विचार करत राहतो. त्याने तसं का म्हटलं, मी असं बोलायला हवं होतं, उद्या मी त्याला असा धडा शिकवेन. हो, हे तर सतत चालतं. हे जे डोक्यात सतत चक्र चालू राहतं, ज्याला आपण मगाशी रुमिनेशन म्हटलं, राईट, ते सोडून द्यायचं असतं. तुम्हाला तो प्रसंग, ती परिस्थिती किंवा स्वतःचा स्वाभिमान सोडून द्यायचा नाहीये. अच्छा, तर त्या प्रसंगामुळे निर्माण झालेल्या आणि आपल्याला आतून खाणाऱ्या त्या विषारी भावनेला सोडून द्यायचं आहे. अगदी बरोबर. परिस्थितीवर योग्य ती कृती करा, पण त्या कृतीमागील भावनिक ओझे सतत वागू नका. म्हणजेच आपल्याला कृती आणि प्रतिक्रिया यातील सूक्ष्म फरक समजून घ्यायला हवा. होय, ॲक्शन व्हर्सेस रिॲक्शन. परिस्थितीला दिलेला योग्य प्रतिसाद म्हणजे कृती, आणि त्या परिस्थितीला डोक्यात धरून बसून स्वतःला दिलेला त्रास म्हणजे प्रतिक्रिया. एक्झॅक्टली. पण हे सगळं ऐकायला आणि बोलायला जितकं सोपं वाटतं तितकं ते प्रत्यक्ष आयुष्यात करणं अजिबात नाहीये. हे मी 100% मान्य करते. म्हणूनच कदाचित या स्रोतामध्ये एक अत्यंत सूचक शब्द वापरला आहे, आनंदी राहायचं असेल तर सोडायला शिका. आणि या संपूर्ण संकल्पनेच्या शीर्षकात याला चक्क एक कला म्हटलं आहे, दी आर्ट ऑफ लेटिंग गो. राईट. मग मला सांग, एखादी गोष्ट जाणीवपूर्वक शिकण्यासाठी आणि ती कला आत्मसात करण्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूत खरोखरच काही शारीरिक किंवा रासायनिक बदल करावे लागतात का? न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून हे समजून घेणं अत्यंत रंजक आहे. कसं काय? आपले विचार म्हणजे मेंदूतील न्यूरल पाथवेज किंवा आपण त्याला विचारांचे रस्ते म्हणू शकतो. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा किंवा रागाचा सतत विचार करतो तेव्हा तो रस्ता मेंदूत अधिक पक्का आणि रुंद होत जातो. म्हणजे एक प्रकारची सवय लागते. अगदी. आपला मेंदू अनेकदा डिफॉल्ट मोड नेटवर्कवर काम करत असतो. होय, याचा अर्थ असा की जेव्हा आपण रिकामे असतो तेव्हा आपला मेंदू आपोआप भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील चिंतांवर विचार करायला लागतो. कारण ते रस्ते मेंदूसाठी सर्वात सोपे आणि ओळखीचे असतात. राईट. ही कला शिकणं म्हणजे मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी वापरणं. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदू बदलण्याची क्षमता. एक्झॅक्टली. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची स्वतःला बदलण्याची क्षमता. जेव्हा तो जुना राग पुन्हा उफाळून येतो तेव्हा जाणीवपूर्वक स्वतःला सांगणं की हा विचार आता माझ्यासाठी निरुपयोगी आहे. म्हणजे त्या जुन्या रस्त्यावरून जाणं टाळणं. जाणीवपूर्वक त्या जुन्या न्यूरल पाथवेजवरून जाणं थांबवणं हे अत्यंत आव्हानात्मक असतं, कारण तो रस्ता मेंदूला ओळखीचा वाटतो. हो ना. पण जसा आपण सराव करतो तसा तो जुना नकारात्मक पाथवे कमकुवत होतो आणि वर्तमानात राहण्याचा एक नवीन सकारात्मक पाथवे तयार होतो. कमाल आहे. ही खऱ्या अर्थाने एक कला आहे ज्यासाठी अफाट संयम, जाणीव आणि सततचा सराव लागतो. हे एका रात्रीत अजिबात घडत नाही. हे खरोखरच विस्मयकारक आहे. म्हणजे आपण अक्षरशः आपला मेंदू पुन्हा रिवायर करू शकतो. नक्कीच करू शकतो. आपल्याकडे जुन्या सवयी मोडण्याची आणि नवीन विचारप्रणाली तयार करण्याची जैविक क्षमता आहे. आता समजा आपण हे 50 टॅब्स क्लोज करण्यात यशस्वी झालो आणि मेंदूला वर्तमानात राहण्याचं ट्रेनिंग दिलं, तर या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? इथे आपल्या स्रोतातील शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्वाचा शब्द येतो, लास्टिंग हॅपीनेस, म्हणजेच चिरंतन आनंद. राईट. पण मला सांगे, चिरंतन हा शब्द या जगात थोडा संशयास्पद नाही वाटत? मानवी आयुष्यात, निसर्गात किंवा विश्वात काहीही कायमस्वरूपी नसतं. परिस्थिती सतत बदलत असते. मग हा आनंद चिरंतन कसा काय असू शकतो? इथे आपल्याला 2 अत्यंत भिन्न संकल्पनांमधील दरी समजून घ्यावी लागेल. कोणत्या 2 संकल्पना? प्लेजर म्हणजेच सुख आणि हॅपीनेस म्हणजेच आनंद. यात फरक आहे, खूप मोठा फरक आहे. जेव्हा आपण एखादी नवीन कार विकत घेतो, जॉबमध्ये प्रमोशन मिळवतो किंवा सोशल मीडियावर आपल्या फोटोला शेकडो लाईक्स मिळतात, तेव्हा आपल्याला भारी वाटतं. राईट. तेव्हा आपल्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन स्रवतं. हा अनुभव अत्यंत सुखद आणि तीव्र असतो, पण तो मूळतःच अत्यंत अल्पजीवी असतो. म्हणजे थोड्या वेळाने तो आनंद संपतो. काही दिवसांतच नवीन कारची सवय होते आणि तो आनंद ओसरतो. या प्रक्रियेला मानसशास्त्रात हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हटलं जातं. हेडॉनिक ट्रेडमिल म्हणजे आपण सुखाच्या शोधात ट्रेडमिलवर सतत धावत राहतो. खूप दमतो,
पण प्रत्यक्षात आपण त्याच जागेवर असतो. खरंय. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा निर्माण होते. आपण आनंदाला नेहमीच मिळवण्याशी जोडतो. एक्झॅक्टली. पण जेव्हा आपला स्रोत चिरंतन आनंदाबद्दल बोलतो तेव्हा तो या डोपामाइन ड्रेवन आणि बाहेरून मिळणाऱ्या सुखाबद्दल बोलत नाहीये. मग तो कशाबद्दल बोलतोय? तो सेरोटोनिन या रसायनाशी संबंधित अंतर्गत शांततेबद्दल बोलत आहे. सिरेटोनिन. सोडून देण्याच्या कलेमुळे आपल्याला बाहेरून कोणतीही नवीन भौतिक वस्तू मिळत नाही, तर आपल्या आतील तो गोंधळ, तो सततचा ताण आणि तो अनावश्यक आवाज नाहीसा होतो. बापरे, हे खूप सुंदर आहे. जसं आकाशातील काळे ढग दूर झाल्यावर निळं आकाश नेहमीच तिथे असतं, तसाच खरा आनंद ही आपल्या मनाची मूळ अवस्था किंवा बेसलाईन स्टेट आहे. ती अवस्था आधीपासूनच तिथे अस्तित्वात आहे. म्हणजे आपल्याला काही नवीन मिळवायचं नाहीये, फक्त अडथळे दूर करायचे आहेत. राईट. जेव्हा आपण भूतकाळातील संक कॉस्ट वागवण्याचं ओझं आणि भविष्याचं नियंत्रण करण्याचा अट्टहास सोडून देतो, तेव्हा जे मागे शिल्लक राहतं तोच खरा आणि चिरंतन आनंद असतो. तो बाहेरून आणायचा नसतो, तो फक्त उघड करायचा असतो. याचाच अर्थ आपण ज्या चिरंतन आनंदाचा शोध आयुष्यभर बाहेर घेत असतो, ती कोणती बाहेरून मिळणारी वस्तू, व्यक्ती किंवा साध्य करण्याची गोष्ट नाहीये. ती एक बाय प्रॉडक्ट आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण आपल्या मनातला तो अनावश्यक कचरा बाहेर काढतो, तेव्हा तिथे निर्माण होणारी रिकामी पोकळीच आपोआप या खऱ्या आनंदाने भरून निघते. नक्कीच. खरं तर या विश्लेषणातून एक अत्यंत विदारक सत्य समोर येतं की आपण सगळेच स्वतःच्याच मनाचे कैदी आहोत. आपणच ती विचारांची आणि अपेक्षांची साखळी तयार केली आहे. आपण स्वतःला त्या साखळीने बांधून ठेवलं आहे. आणि गंमत म्हणजे आपणच ती चावी शोधण्याची जगभर तक्रार करत आहोत, जी आधीपासूनच आपल्या स्वतःच्या खिशात आहे. राईट. ती चावी म्हणजे सोडून देण्याची जाणीव आणि वर्तमान काळात जगण्याची कला. जगभरातील गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा आपला मोह अत्यंत प्रबळ असतो. खरंय. आपण इतर लोकांवर, सभोवतालच्या परिस्थितीवर आणि अगदी निसर्गावरही नियंत्रण मिळवण्याचा अहोरात्र प्रयत्न करत असतो. आपण असा भ्रम बाळगतो की जर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्या तरच आपण आनंदी होऊ. पण असं कधीच होत नाही. टक्के गोष्टी पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. सोडून देण्याची कला म्हणजे या अटळ वास्तवाचा शांतपणे स्वीकार करणं. आणि जेव्हा आपण सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा आपला हा थकवणारा अट्टाहास सोडून देतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. तीच खरी मुक्ती असते. आजच्या या सखोल विश्लेषणाने खरोखरच विचारांची एक पूर्णपणे नवी आणि स्पष्ट दिशा उघडून दिली आहे. आपण केवळ काय सोडून द्यायचे इथून सुरुवात न करता आपला मेंदू कसं गोष्टी घट्ट पकडून ठेवतो, न्यूरोप्लास्टिसिटीद्वारे आपण ते कसं बदलू शकतो आणि त्यामुळे का आपल्याला चिरंतन आनंद मिळतो, याच्या अगदी मुळापर्यंत आपण पोहोचलो आहोत. राईट. फक्त एका छोट्याशा वाक्यात मानवी जीवनाचं केवढं मोठं तत्वज्ञान दडलं आहे हे आजच्या चर्चेवरून नक्कीच सिद्ध होतं. आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण नेहमी आपल्या दुःखासाठी, आपल्या तणावासाठी बाह्य परिस्थितीला, इतर लोकांना किंवा आपल्या नशिबाला दोष देतो. आपण नेहमी म्हणतो की अमुक एका व्यक्तीमुळे मी दुःखी आहे. राईट. पण आज स्वतःच्याच मनाला हा एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न विचारून पहा. सध्या तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट, कोणता विचार, कोणतं नातं किंवा स्वतःबद्दलची कोणती प्रतिमा आहे ज्याला तुम्ही आनंदाचं किंवा सुरक्षिततेचं साधन मानून जीवापाड जपून ठेवलं आहे, अत्यंत घट्ट पकडून ठेवलं आहे. पण प्रत्यक्षात तीच गोष्ट तुमच्या खऱ्या आनंदाच्या आणि मानसिक शांततेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बनलीये. जर तुम्ही प्रामाणिकपणे ती एक गोष्ट ओळखू शकलात आणि आज याच क्षणी ती जाणीवपूर्वक सोडून देऊ शकलात, तर कदाचित तुमचा चिरंतन आनंदाचा तो प्रवास जो आत्तापर्यंत थांबलेला होता, तो खऱ्या अर्थाने सुरू होईल. नक्कीच. ह्याच एका सखोल आणि आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. यावर नक्की विचार करा.